प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक संत निरंकारी मिशनमध्ये एक सुंदर गीत म्हटलं जातं. कुंभार घडवितो घडा, त्या घड्याला जातोय तडा, जीव पाण्याचा बुडबुडार, भरोसा याचा नाही. जीव पाण्याचा बुडबुडार, भरोसा याचा नाही. लोक म्हणतील की आम्ही करोडपती आहे, आम्ही पैसे कितीही टाकू, पण मृत्यूवरती विजय मिळवता येतो का? मृत्यूवरती विजय मिळवता येत नाही. फक्त चांगदेवच होऊन गेले जे 1400 वर्ष जगले, तरी सुद्धा मृत्यूवरती एवढा विजय मिळवून सुद्धा त्यांना सुद्धा खरं तर आत्मज्ञानाची, आत्मबोधाची, आत्मदर्शनाची, आत्मानुभूतीची, आत्मसाक्षात्काराची गरज होती आणि ती लागली. आम्ही या जन्मी सुद्धा मृत्यूवरती विजय मिळवू शकत नाही, कितीही धन दौलत पैसा अडका बंगला माडी असली तरी. म्हणून त्या गीतामध्ये म्हटलंय, असो महालातला जीव, असो झोपडीतला जीव, जाई शरीरातला जीवर, भरोसा याचा नाही. जाई शरीरातला जीवर, भरोसा याचा नाही. म्हणून ते वचन आठवा. आईच्या उदरात तुम्ही दिलं होतं भगवंताला, की भगवंता या अंधार कोठडीतून मलमूत्रातून मला सोडव, मी तुझी जरूर तुला जाणून भक्ती करेन. आठवा ते वचन. ऐशी या काराग्रही ही प्राणी, पडीला अत्यंत दाटुनी, कळवळुनी म्हणे चक्रपाणी, देवा सोडवा येतुनी, तरी मी सोहित करेन, गर्भवास चुकवेन, पुन्हा न येणे लागे. देवा मी तुला वचन देतो, आणि नेमकं तेच वचन मनुष्य विसरला. तेच वचन मनुष्य विसरला. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, आणि मला नेमकं कुठं जायचं आहे याची जाणीव जर करून घ्यायची असेल तर ती जाणीव आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानेच होती. म्हणून स्वामी विवेकानंदजी म्हणतात, अन्न वस्त्र निवारा, आणि खरं तर आता मोबाईल सुद्धा म्हटलं पाहिजे. अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल या गोष्टी कमी जास्त प्रमाणात असतील तरी जीवनाला काही फरक पडत नाहीये. परंतु जीवनामध्ये आध्यात्मिक जागृती, आध्यात्मिक ज्ञान नसेल तर सारं जीवनच व्यर्थ आहे. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा बाबांनो, ज्ञानेश्वर माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबांच्या नंतर वैकुंठ गमन नाही, बालगंधर्वानंतर गाणं नाही, शिवरायांच्या नंतर छत्रपती नाही, गरुडानंतर भरारी नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, मेघानंतर उदारता नाही, कर्णानंतर औदार्य नाही, गुरुनंतर कृपा नाही, आईनंतर प्रेम नाही, मृत्यूनंतर भय नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नरदेहानंतर पुन्हा देह नाही. म्हणून वेळीच सावध व्हा. म्हणून निरंकारी बाबाजींनी जाता जाता आम्हाला आणि संपूर्ण विश्वाला एक गोड असा संदेश दिला की गालो मुस्कुरालो, महफिले सजालो, क्या जाने कल कोई साथी छूट जाए, जीवन की डोर बड़ी कमजोर, किसको खबर कहाँ टूट जाए. म्हणून उद्याचा भरोसा नाहीये. हे जीवन म्हणजे कुंभारानं घडवलेला घडा आहे, कधी तडा जाईल सांगता येत नाहीये. म्हणून वेळीच जागे व्हा आणि खऱ्या अर्थानं आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं जागृत आणि डोळस भक्ती करायला शिका. तुकोबारायांनी म्हटलं ना, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. मग तुम्ही आरशापुढे उभे राहा. अरे आम्ही खरंच आंधळ आहोत का? आम्ही खरंच त्या खऱ्या देवाला पाहिलं नाही आहे ना? आरशामध्ये उभे राहा, आरशाच्या समोर उभे राहा आणि स्वतःला प्रश्न विचारा. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल ना, की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, आणि मला नेमकं कुठं जायचं आहे, मग तुम्हाला नेमका रस्ता सापडेल. आणि मग तुम्ही खरं तर आध्यात्मिक सद्गुरूला शरण गेल्यानंतर कळेल. आणि आध्यात्मिक सद्गुरूला शरण जाणंच गरजेचं आहे.
म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न न सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानी न तत्वदर्शना. या तत्वाला जर अर्जुना तुला जाणायचं असेल तर तुला आध्यात्मिक गुरुलाच शरण गेलं पाहिजे. तर आणि तरच तुझ्या जीवनाचं सार्थक होईल. आणि ती आध्यात्मिक जागृती आज समयाच्या वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी संपूर्ण विश्वामध्ये करतायत. या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं आपला यहलोक आणि परलोक सोयीला करा. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी. यवम राम कृष्ण हरी.